हॅलो गाईज, आपण स्टडी करतोय फ्लुइड इन मोशन. आता फ्लुइड्स इन मोशन म्हणजे काय, त्याला आपण काय म्हणणार आहे, हायड्रो डायनामिक्स. हे मी ऑलरेडी आधीच तुम्हाला मेन्शन केलेले पॉईंट आहेत. हायड्रोस्टॅटिक काय असतं, हायड्रोडायनामिक्स काय असतं, हायड्रोकायनेमॅटिक्स काय असतं. हायड्रोडायनामिक्स म्हणजे याचे आपण फोर्स बद्दल, म्हणजे मोशन मध्ये तर असणारच आणि त्यांच्या फोर्सेस बद्दल सुद्धा काय करणार आहे, स्टडी करणार आहे. तर त्याला हायड्रोडायनामिक्स म्हणतात. म्हणजे फोर्सेस मध्ये काय चेंजेस येतात ते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहेत आपण. तर नेहमी लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही मोशन मध्ये असणार आहे, काय फ्लुइड कशामध्ये असेल, मोशन मध्ये असणार आहेत आणि त्याचा स्टडी करताय तर त्याला काय म्हणणार आहे, हायड्रोडायनामिक्स. आता तर फ्लुइड हे मोशन मध्ये आहे, तर त्याचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण इथे. पहिलं टॅप, आपल्या घरातला टॅप असतो ना वॉटर, तो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, कुकिंग गॅस, ते मोशन मध्ये असतं. अजून तिसरं काय देऊ शकतो आपण, एअर किंवा विंड. बरोबर, हे सगळे काय आहेत, मोशन मध्ये आहेत. मग यांच्याबद्दल स्टडी करायचा आहे. किंवा आपण काय म्हणू शकतो, पाईप मधून पाणी येतं, ते सुद्धा याचंच एक्झाम्पल आहे. तर त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, मोशन मध्ये फ्लुइड आपण बघत असाल तर त्याचा रिअल गॅस यूज करू शकत नाही, कारण की ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे रिअल गॅसचा स्टडी करणं. म्हणून आपण काय करतो, त्याला आयडियल गॅस ही कन्सेप्ट इंड्यूस केलेली आहे आणि त्याच्या रिलेटेड सगळं मोशनच्या कन्सेप्ट घेतो. तर आयडियल गॅस काय, ह्याच्या प्रॉपर्टी काय असतात हे मी ऑलरेडी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत, पण तरी एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिलं, आयडियल गॅसची फर्स्ट काय असणारी कंडिशन, ते कसे असतात, इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय, ते कॉम्प्रेस होणार नाही, त्यांची डेन्सिटी काय राहणार आहे, मेंटेन. मग ते लिहितो, डेन्सिटी इज इक्वल टू कॉन्स्टंट. डेन्सिटी मध्ये चेंज होणार नाही, कॉम्प्रेस होणार नाही. सिंपल गोष्ट आहे ना, जर तुमचं कुठलीही गोष्ट कॉम्प्रेस होत नाहीये त्याची डेन्सिटी चेंज होणार नाही. सिंपल आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय असणार आहे, ते नॉन वेस्कस असतात. नॉन वेस्कस म्हणजे काय सांगितलेलं आहे की इंटरनल फ्रिक्शन हे 0 असणार. इंटरनल फ्रिक्शन हे काय असतं, 0 असतं. म्हणजे इंटरनल फ्रिक्शन काहीच नसतं त्यात. आपण बघू ते पुढे काय पॉईंट येतो. त्यानंतर अजून कसे असतात, हे इन रोटेशनल असतात. आता म्हणजे याचं मिनिंग काय असणार आहे मग, की ते स्टेडी फ्लो असतो त्याचा, किंवा एका स्ट्रेट लाईन मध्ये फ्लो असतो, हे आपल्याला समजलं. आता हे 3 पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे. आता मी परत सांगतोय, आयडियल फ्लुइड हे सगळ्यांसाठी यूज होत नाहीत. काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यांच्यासाठीच आयडियल फ्लुइड आपल्याला यूज करायचं आहे. आयडियल फ्लुइड हे तुमच्या 2 कन्सेप्ट आहेत. पहिलं कुठलं असणार आहे, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, आणि दुसरं कुठलं असणार आहे, तुम्ही बघितलं असेल, मी सांगितलंही होतं, कुठलं असणार आहे, बर्नॉलिस प्रिन्सिपल. बर्नॉलिज प्रिन्सिपल किंवा थेरम म्हणू शकतो आपण. ह्या 2 कन्सेप्ट साठीच फक्त आपल्याला आयडियल फ्लुइड यूज करायचं आहे. तसं पाहिलं तर हे खूप खूप मोठा टॉपिक आहे. तुम्हाला एकदम बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये याचं पूर्ण बुक आहे, त्याला फ्लुइड मेकॅनिक्स म्हणतात. पूर्ण बुक याच्यावरती रिलेटेड आहे. तुम्हाला जस्ट त्याचं बेसिक दिलंय. बेसिक म्हणजे मी तर म्हणतो एकदम 0.10% नॉलेज आहे, आणि याचं खूप डीप आहे. ते पुढे आपण हळूहळू तुम्हाला समजेनच, की एकदम बेसिक तुम्हाला कन्सेप्ट दिलेले आहेत. त्याच्यामुळे याचे टफ असे कन्सेप्ट नाहीयेत. तर बघा, आता ही डायग्राम नीट समजून घ्यायची. तर नीट बघा, आता काय कन्सिडर करायचं, मी नीट सांगतोय बघा एक एक पॉईंट. की सपोज कन्सिडर करा, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, प्रत्येक इथे पॉईंट आहे लाईन वरती. हे पॉईंटचा जो वे दाखवतोय ना, पॉईंटला काय करतोय, त्याचा जसा जातोय त्याचा वे दाखवतोय ना, त्याला काय म्हणायचं असतं, फ्लो लाईन. आणि आता एक 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 आपण कन्सेप्ट बघूया. पहिली काय घेणार आहे, स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो ही कन्सेप्ट मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेली आहे पहिल्यांदाच एकदम स्टार्टिंगला. तर ते काय असतं परत एकदा बघूया आपण, की प्रेशर अँड वेलोसिटी. काय, प्रेशर अँड वेलोसिटी फ्लुइडची कुठल्याही पॉइंट वरती कॉन्स्टंट राहते. काय राहते, कॉन्स्टंट ओव्हर द टाइम. म्हणजे कितीही टाइम नंतर तुम्ही बघितलं तरी प्रेशर आणि वेलोसिटी ही काय राहणार आहे, कॉन्स्टंट. तर अशाला काय म्हणणार आहे आपण, स्टेडी फ्लो. म्हणजे बघा, आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. सपोज आपल्याकडे काय, एक ट्यूब आहे. इथे मी असे पॉइंट आहेत, तसं समजा हे पार्टिकल आहेत. याची वेलोसिटी काय असणार आहे, व्ही. याची सुद्धा वेलोसिटी काय असणार आहे, व्ही.
इथे पण काय असणार आहे v. आता ते थोड्या वेळानंतर इथे आले पॉइंट, याची सुद्धा वेलोसिटी v, इथे पण v आणि इथे पण v. या दोघांमध्ये वेलोसिटी मध्ये कधी चेंजेस येत नाही. मग अशाला काय म्हणतो आपण स्टेडी फ्लो, एकदम स्ट्रेट. म्हणजे त्यांचा पाथ कसा एकदम स्ट्रेट पाथ फॉलो करणार आहेत ते, कुणाला इंटरसेक्ट वगैरे करणार नाहीत, त्याला आपण स्टेडी फ्लो म्हटलं असतं. त्याच्यानंतर फ्लो लाईन. फ्लो लाईन म्हणजे काय करायचं, ह्याच डायग्राम वरती आपण बघूया. ही डायग्राम मी खाली घेतो. आता ह्याच डायग्राम मध्ये मी का सांगतोय, कारण की सेम कन्सेप्ट आहे, काही वेगळं नाहीये. फक्त काय करायचं, हे जे पॉइंट दिसतात आहेत, ह्या पॉइंटला काय करायचं, आपण लाईन ड्रॉ करायची. म्हणजे इमॅजिनरी लाईन. काय बोलतो आपण, प्रत्येक पार्टिकलचे जे काही मोशन आहे त्याला एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची अशी. ह्या लाईनला काय म्हणतो आपण, फ्लो लाईन्स. दिले ना, पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. म्हणजे जे दिलेले रेड मध्ये तो काय त्याचा समजा असा हा काय करणार आहे, ट्रॅव्हल करून जाणार आहे. आता याच्यानंतर याच्या बरोबर मागे एखादा पार्टिकल असेल, त्याच्यासाठी काय वेगळा पाथ काढायची गरज आहे का, मग नाही, तो ह्याच पाथ फॉलो करणार आहे. याच्या पुढे एखादा पार्टिकल असेल तर तो सुद्धा हाच पाथ फॉलो करणार आहे. स्टेडी फ्लो आहे ना, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये फॉलो करणार. किंवा तो कसाही असू दे, त्याचं फक्त आपण पाथ दाखवलंय. म्हणजे स्टेडीज असावं असं पण काही नाहीये, तो टर्ब्युलन्स पण असेल. टर्ब्युलन्स काय तुम्हाला बघू आपण पुढे. आता पुढे काय, स्ट्रीम लाईन. स्ट्रीम लाईन म्हणजे काय असतं, आता इथे एक कर्व आहे, काय दिले, आता इथे दिले, इट इज अ कर्व whose tangent at any point in a flow is the direction of velocity. म्हणजे काय की एक कर्व आहे, त्याच्या कुठल्याही पॉइंट वरती, म्हणजे मी इथे एक पॉइंट कन्सिडर करतो, इथे एक पॉइंट आणि इथे एक पॉइंट, त्याला जर मी टँजंट ड्रॉ केला, बघा टँजंट हा असा, तर हा काय मिळतो आपल्याला, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. म्हणजे इथे v, इथे पण v आणि v, ही काय मिळणार आहे आपल्याला, डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. अशा याला काय म्हणणार आहे आपण, स्ट्रीम लाईन. बस सिंपल पॉइंट आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट, फ्लो ट्यूब. आता फ्लो ट्यूब म्हणजे काय की तुमच्याकडे सपोज खूप मोठा पाईप आहे, हा एवढा मोठा असा पाईप आहे. आता एवढ्या मोठ्या पाईपचं स्टडी करणं सोपं नाहीये. याच्यात खूप सगळ्या लाईन असणार आहेत, खूप छोट्या छोट्या खूप अशा लाईन असणार आहेत. किती स्टडी करणार तुम्ही याचा स्टडी करणं एवढं सोपं नाहीये. मग याचा स्टडी करण्यासाठी आपण काय करतो, एक छोटासा पीस याच्यातला कन्सिडर करतो. एक छोटासा पीस, जसं तुम्हाला डायग्राम दाखवलेली हा छोटासा पीस, तसा काय करणार आहे आपण, कन्सिडर करणार आहे. म्हणजे मग आपल्याला बाकीशाची काय घेणं देणं राहणार आहे का, म्हणजे हे सगळे जे बाहेरचं आहे त्याच्याशी काही संबंध नाही. फक्त याच्यातून ज्या लाईन पास होतात त्या आपल्याला बघायच्या, याच्यातून ज्या लाईन पास होणार आहेत त्याबद्दल स्टडी करायचा. पण याच्यात एक कंडिशन आहे की ह्या लाईन क्रॉस होऊन बाहेर नाही आल्या पाहिजेत. ह्या वॉलच्या, ह्या काय वॉल आहे, ह्या वॉलच्या बाहेर नाही आली पाहिजे. हे पण काय वॉल आहे, आतच त्यांचा फ्लो राहिला. बाहेर म्हणजे कसं, इथनं स्ट्रेट ठीक आहे, बट असं क्रॉस नाही झाले पाहिजेत ते बाहेर यायला. हा इकडून असं मध्येच बाहेर येतोय असं काही झालं नाही पाहिजे, मग याचा काही मिनिंगच राहत नाही. स्ट्रेट बाहेर गेलं तर चालतील, म्हणजे काय की इथनं जर ते पास करून सरळ बाहेर निघून गेले अशा, तर ते ऑब्व्हियसली जाणारच आहेत. ते फक्त इमॅजिनरी बघतोय ना आपण, स्ट्रेट तर निघून जाणारच आहेत, आत येणार तर बाहेरही जाणारच, पण स्ट्रेट गेलं पाहिजेत. त्या अशा क्रॉस होऊन बाहेर गेल्या नाही पाहिजेत वॉल तोडून, तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, फ्लो ट्यूब. वाटलंच तर ही डायग्राम बघा, ही सोपी डायग्राम आहे. ही ट्यूब आहे ना, हे असंच खूप सगळं फील्ड आहे, त्यातला आपण छोटासा पीस कन्सिडर केलेला आहे हा, त्याला फ्लो ट्यूब म्हणतात. आय होप सगळ्यांना ह्या कन्सेप्ट क्लिअर आहे. तर पुढची कन्सेप्ट घेऊया आपण. आता काय दिले, लॅमिनार फ्लो किंवा त्याला स्ट्रीम लाईन फ्लो म्हणायचं आपण, आणि दुसरं आहे टर्ब्युलंट फ्लो. आता लॅमिनार फ्लो म्हणजे कसं असणार आहे, इथे बघा मेन्शन केलेले पॉइंट आहेत. स्टेडी फ्लो in which adjacent layers of a fluid move smoothly. Adjacent layer म्हणजे काय, जसं आपण पाईप दाखवलं बघा, असं पाईप आहे, इथे पार्टिकल आहे, असं हे पार्टिकल, इथे एक पार्टिकल, इथे एक पार्टिकल, असे पार्टिकल असणार आहेत ना. मग आपण ह्याला काय करतो, एक लाईन ड्रॉ करतो. मी तुम्हाला दाखवली होती, आता इथे लाईन करतो मी, एक लाईन आहे असं. ही समजा लेअर आहे, त्याच्या खाली हा दुसरा लेअर आहे पाण्याचा, आणि हा त्याच्या खाली अजून एक लेअर आहे. असे खूप सगळे लेअर आहेत याच्यात. तर हे दोन लेअर एकमेकांना क्रॉस करत नाहीत. म्हणजे याच्यात पार्टिकल, हे लेअर कशाचे बनलेले असतात, छोट्या छोट्या वॉटर मॉलिक्युलचे बनलेले असतात. तर हे एकमेकांना क्रॉस करत नाही, स्ट्रेट लाईन मध्ये काय राहतात, कंटिन्यू फ्लो करत राहतात. मग अशा याला काय म्हणणार आहे आपण, लॅमिनार फ्लो. सिंपल शब्द आहे लॅमिनार फ्लो. आता हे कधी होतं, तुम्ही कधी बघितलं असेल, नीट ऑब्झर्व केलं असेल. आता बघा, फिजिक्स म्हणलं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट बुकमध्येच असावी असं नाही, तुम्हाला थोडंसं नॉलेज पाहिजे, आजूबाजूला काय होतं याचं थोडंसं स्टडी पाहिजे.
आणि इमॅजिनेशन पाहिजे, तर तुम्ही फिजिक्स परफेक्टली समजू शकता. तर पहिलं, आता तुम्ही कधी इमॅजिन केलं असेल तर एप्रिल महिना किंवा मार्च पासून मे पर्यंत जर कधी रिव्हरला गेले, जिथं पाऊस पडलेला नाहीये, खूप ऊन, बऱ्यापैकी ऊन आहे, तिथं जर तुम्ही गेले तर त्या पॉइंटला तुम्ही बघितलं ना तर रिव्हर एकदम शांत फ्लो करत असते. तिथं काही एकदम स्पीड वगैरे जात नसतात, एकदम नॉर्मली शांत फ्लो करत असते. म्हणजे कुठलाही लेअर एकमेकांवरती ओव्हरलोड होत नसतो, एकदम स्ट्रेट आपापल्या पाथमध्ये फॉलो करत असतात. त्यांचं स्पीड कसं असतं, रिव्हरचं एकदम शांत असतं. तर त्यावेळीचं स्पीड कसं असतं, लॅमिनार फ्लो. पण आता कन्सिडर करा खूप जास्त फ्लड आलं, म्हणजे काय, समजा पाऊस पडला, फ्लड येणार. फ्लड आल्यावरती तुम्ही कधी रिव्हरच्या बाजूला गेलो तर स्पीड एकदम जास्त असतं. मग त्यावेळेस आपण रिव्हरच्या जवळ जात नाही. का नाही जात, त्याचं कारण असतं. त्यावेळेस कसं असतं, ते टर्ब्युलंट फ्लो. टर्ब्युलंट फ्लो काय समजून घ्या, मग मी तुम्हाला तो टॉपिक सांगतो की रिव्हरचं काय होतं जे फ्लड आल्यावरती. आता टर्ब्युलंट फ्लो म्हणजे असा फ्लो की एकदम स्पीड जास्त असतं, व्हेरी हाय फ्लो, म्हणजे खूप जास्त स्पीड असतं त्याचं. आणि फ्लो जास्त असणार आहे, मग त्यावेळेस काय होणार आहे, ते कंटिन्युअसली डायरेक्शन चेंज करत असतं. म्हणजे कसंही नो स्टेडी, हे सिम्पल पॉईंट लक्षात ठेवा, नो स्टेडी फ्लो असतो हा. म्हणजे कसं, आता हा पाईप बद्दलच बोलतोय मी, पाईप तर तसं बोलू नाही शकत, पण पाईप आहे असं कन्सिडर. आता काय होणार आहे, हे स्ट्रेट, हा पार्टिकल इथे, हा पार्टिकल इथे, हा पार्टिकल इथे, हा पार्टिकल इथे जाईल, मधीच असं जाईल, परत असं जाईल, हा पार्टिकल इथे असा असा, परत हा असा, ह्या असा जर पाथ फॉलो केलं तर अशाला काय म्हणणार आहे, टर्ब्युलंट फ्लो म्हणणार आहे. आता सिंपल तुम्हाला मी फ्लड बद्दल बोलत होतो. फ्लड आलं की काय होतं, की स्पीड वाढतं, एकदम स्पीड जास्त वाढल्यामुळे त्यात कसं असतं, टर्ब्युलंट फ्लो. म्हणून आपण कुठे वाहून जाऊ, काय होईल याची काही आपल्याला कल्पना नसते. की तर आपण खाली जाऊ का, वर येऊ का, किती लांब जाईल, किती आपण कितीही प्रयत्न करा फ्लड मधून बाहेर यायचं, आपण निघत नाही, कारण की स्पीड वॉटरला तेवढे जास्त असतं. आणि ते टर्ब्युलंट फ्लो असतं. आता टर्ब्युलंट फ्लो कधी कन्सिडर काय करतात आणि लॅमिनार फ्लो कधी कन्सिडर करतात, याचाही आपल्याकडे टॉपिक येतो, याच्यानंतर बघूया आपण. पण पहिलं समजून घ्या की बघून नॉर्मली कसं कळतं. लॅमिनार शांत पाणी वाहतंय, म्हणजे समजत नाही आपल्याला वाहतंय, एकदम नॉर्मली शांत वाढत असत, तर काय असणार ते लॅमिनार. किंवा अजून एक सिंपल एक्झाम्पल देतो. तुम्ही जो खूप स्पीडली तुमच्या नळाचं पाणी येत असेल, काय बोलतो मी, असं समजा नळ आहे, असं थोडी इमॅजिन करा आता. आता याच्यातून खूप स्पीडली जात असेल ना, तर ते असं 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 कमी जास्त होत असतं, म्हणजे असं 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 फ्लो करत असतं. तर ह्याला कुठलं म्हणणार आहे आपण, स्पीडली असेल तर, वेलोसिटी खूप जास्त असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, टर्ब्युलंट. पण जर खूप स्लो पाणी असेल, म्हणजे बघा एकदम पाणी जायला आलेलं असतं, त्यावेळेस तुम्ही काय केलं, त्याला जॉईन केलं. मग जॉईन केलं कसं असतं, एकदम स्मूथली असं पडत असतं स्ट्रेट लाईन मध्ये. तुम्ही बघितलं असेल कधी हात लावा, तुम्हाला काही प्रेशर जाणवणार नाही त्यावेळेस, एकदम स्ट्रेट पडत असतं. मग त्यावेळेस कुठला असतो तो, लॅमिनार फ्लो. एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे लॅमिनार आणि टर्ब्युलंट. तुम्ही डायग्राम वरतून सुद्धा कळू शकतो तुम्हाला. डायग्राम बघा आता ही आहे, खाली दिसतोय तुम्हाला स्ट्रेट लाईन फॉलो करतोय, म्हणजे कुठला झाला तो, स्ट्रीम लाईन. आणि किंवा आपण त्याला लॅमिनार म्हणणार आहे. आणि दुसरा काय, टर्ब्युलंट. टर्ब्युलंट म्हणजे बघा, हे कधी आहे, फ्लड आल्यावरती. हे कधी करणार आहे आपण, फ्लड आल्यावरती. आणि हे कधी आहे, मार्च पासून मे महिन्यापर्यंत रिव्हर अशी फ्लो करते. नंतर जून पासून पुढे ऑगस्ट पर्यंत किंवा त्याच्याही पुढे पर्यंत असं फ्लो असतो. ओके, आता यांच्यातलं मेन डिफरन्स समजून घ्यायचा आहे. हे जस्ट बेसिकली तोंडी सांगण्याचं एक्सपेरिमेंट आहे. आता पुढे बघा याचे मेन डिफरन्स काय. तर पहिला, आता स्ट्रीमलाईन फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो म्हणलं का काय होणार आहे, वेलोसिटी काय असणार आहे, स्मॉल, स्मॉलर देन क्रिटिकल वेलोसिटी. आता क्रिटिकल वेलोसिटी काय हे आपण पुढे बघूया पुढच्या पॉईंटवरती. क्रिटिकल वेलोसिटी एक शॉर्ट मध्ये जर सांगतो, आता एक वेलोसिटी ठरवून दिलेली आहे की त्याच्या कमी असेल तर काय म्हणणार आहे आपण त्याला, कमी, आपण उलट दाखवतो, कमी आणि जास्त. जर कमी असेल तर काय म्हणणार आहे आपण, स्ट्रीम लाईन. आणि जर त्याच्यात जास्त असेल तर काय म्हणणार आहे आपण, टर्ब्युलंट. बरोबर ना, रिव्हरचं स्पीड ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस काय म्हणणार आहे आपण त्याला, स्ट्रीम लाईन. आणि त्या क्रिटिकल वेलोसिटी पेक्षा हाय झालं तर काय म्हणणार आहे आपण, टर्ब्युलंट. तर ते क्रिटिकल वेलोसिटी कशी फाइंड करायची याचा टॉपिक आहे, ते पुढे बघूया आपण. फक्त आता समजून घेऊ. आणि याचं काय असणार आहे, याचा पॉईंट वेगळा असणार आहे. याचा पॉईंट काय असणार आहे, वेलोसिटी इज ग्रेटर दॅन, किंवा ग्रेटर, किंवा आपण काय म्हणू इथे, हायर दॅन क्रिटिकल वेलोसिटी. ओके, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि
सेकंड पॉइंट. आता सेकंड पॉइंट मध्ये काय असणार आहे, वेलोसिटी ऑफ एनी पॉइंट और पार्टिकल इज कॉन्स्टंट. सगळ्यांचं काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. बट याच्यात तसं काय नसणार आहे, याच्यात वेलोसिटी काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. मध्ये लिहितोय वेलोसिटी इज नॉट कॉन्स्टंट फॉर एनी पार्टिकल किंवा एनी पॉइंट. तिसरा पॉइंट आता काय सांगणार आहे की हे कधीच इंटरसेक्ट करत नाही. नेवर इंटरसेक्ट लेयर्स. कळतंय, लेयर्स तुम्हाला सांगितले कसे असतात, एकमेकांना बरोबर पॅरलर फ्लो करणार. सगळे कसे करणार, एकमेकांना पॅरलर. पण याचं तिसऱ्याच्यात काय करणार आहे, टर्ब्युलंट फ्लो असणार आहे. मग ते कसं असणार आहे, रोटेशनल फ्लो म्हणू शकतो आपण त्याला. रोटेशनल मोशन फॉर्म करणार आहे. ओके, म्हणजे काय, स्ट्रेट जातील, असे जातील, मधीच ह्याला कट करेन, काही होऊ शकतं. म्हणजे असं कट तर कधी सहसा होणार नाहीये. बट एक सांगतो मी काय, की हे असं जाईन, मधीच हा टर्न घेईन, हा मधीच इकडून असं जाईन, सांगू नाही शकत आपण कसं होईल. त्यानंतर फोर्थ पॉइंट. आता बघा काय सांगतो मी, याचं जर आपण लेयर्स केले, काय लेयर्स केले असे मी तुम्हाला दाखवलं होते. याची बघा पहिली लेयर वॉटरची, ही दुसरी लेयर, ही तिसरी लेयर. तर हे तिन्ही लेयर एकमेकांना पॅरलर असतात जर आपण लेयर्स मध्ये डिवाइड केलं असं. म्हणजे पाईप आहे हा माझ्याकडे, असं कन्सिडर करा, हा पाईप आहे आणि त्यातलं वॉटर मी काय केलेलं आहे, लेयर्स मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर ते लेयर्स एकमेकांना कसे असतात, पॅरलर असणार. इथे तसं लेअर मध्ये करूच शकत नाही. हे काय करतं, याचा काय पॉइंट येतो माहिती का, लॉस इट्स ऑर्डर ऑफ फ्लो. म्हणजे काय होतं, याची लॉस ऑर्डरच लो होती. म्हणजे काय, हा स्ट्रेट जाईन, म्हणजे सांगू नाही शकत, हा असं जाईन म्हणजे टर्न घेईन, हा काय घेईन, हा स्ट्रेट जाईन असाच फिरेल. असं सांगू नाही शकत आपण की कुणाचा याचा फ्लो कसा असेल. कळतं, म्हणून याला आपण कन्सिडरच नाही करू शकत, पॅरलर वगैरे काही बोलू शकत नाही. हे त्याचे बेसिक डिफरन्स आहेत. आय होप सगळ्यांना हे डिफरन्स समजले असतील. तर आता आपण याचा पुढचा पॉईंट जाऊया. आता इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रिटिकल वेलोसिटी आपल्याला स्टडी करायचं. मग ते क्रिटिकल वेलोसिटी काय आहे ते आपण आता बघणार आहे. आता बघा, क्रिटिकल वेलोसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर. क्रिटिकल वेलोसिटी काय असतं, आता तुम्हाला मी सांगितलं की ती वेलोसिटी असते, एका वेलोसिटीच्या खाली असेल तर काय म्हणणार आहे आपण त्याला, लॅमिनार स्ट्रीमलाईन. आणि जर जास्त असेल तर काय म्हणणार आहे आपण त्याला, टर्ब्युलंट. मग काय, आता वेलोसिटी बियॉन्ड विच स्ट्रीमलाईन फ्लो, काय बोलतोय, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये कन्वर्ट होणार आहे, बिकम अ टर्ब्युलंट फ्लो. कळतं, स्ट्रीमलाईन फ्लो त्याच्या पुढे गेल्यावरती टर्ब्युलंट होते, अशा वेलोसिटीला काय म्हणणार आहे आपण, क्रिटिकल वेलोसिटी. म्हणजे बघा, समजून घ्या की एक वेलोसिटी आहे, त्या पॉइंटच्या पुढे एक वेलोसिटी, पर्टिक्युलर वेलोसिटी ठरवून दिलेली आहे, त्याच्या ह्या साईडला म्हणजे कमी असेल तर काय म्हणणार आहे आपण त्याला, स्ट्रीम लाईन. आणि त्या वेलोसिटीच्या क्रिटिकल वेलोसिटीपेक्षा पुढे गेलं तर आपण त्याला काय म्हणणार आहे मग, टर्ब्युलंट. म्हणजे जसं रिव्हर मे पर्यंत त्याची वेलोसिटी काय असणार आहे, क्रिटिकल वेलोसिटीपेक्षा कमी असणार आहे. मग कमी असेल म्हणल्यावरती काय म्हणणार आहे आपण त्याला, स्ट्रीमलाईन. आणि जूनमध्ये काय होणार आहे, त्याची वेलोसिटी याच्यापेक्षा वाढणार आहे, मग वाढल्यावरती काय म्हणणार आहे आपण त्याला मग, टर्ब्युलंट. ओके, बस एवढंच आहे. त्याचा फॉर्म्युला काय तो लिहितो, हे रफ करतो जस्ट. आता बघा इथे फॉर्म्युला आहे, काय लिहिणार आहे मी, व्हीसी म्हणजे काय, क्रिटिकल वेलोसिटी. इथं असतं RN म्हणजे रेनॉल्ड्स नंबर. नंतर ह्याला इटा म्हणायचं, इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ वेस्कोसिटी. आता ते कोइफिशियंट ऑफ वेस्कोसिटी हा पॉईंट झालेला नाही आपल्याला अजून, तो ह्याच लेसन मध्ये पुढचाच पॉईंट आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. डिवाइड बाय काय घेणार आहे याचा, रो आणि डी. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड, डी म्हणजे काय, डायमीटर ऑफ ट्यूब. म्हणजे किती ट्यूब मध्ये तुम्ही कन्सिडर करताय, आपण सांगितलं इमेजिनरी ट्यूब घ्यायची असते तसं. परत फॉर्म्युला सांगतो मी, याचं प्रत्येकाचं मिनिंग काय, ह्याला काय म्हणणार आहे आपण, क्रिटिकल वेलोसिटी. याला काय म्हणणार आहे, रेनॉल्ड्स नंबर. रेनॉल्ड्स नंबर.
ह्याला काय कन्सिडर करणार आहे, ह्याला इटा म्हणायचं असतं. हे इटा म्हणजे काय असणार आहे, कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी. म्हणजे त्याच्यात फ्रिक्शन किती आहे ते त्याला कोइफिशियंट आहे, तो पण पुढे बघूया ते कसं आहे वगैरे. त्याच्यानंतर डी म्हणजे काय असणार आहे, डायमीटर. म्हणजे ट्यूब सांगितलं ना तुम्हाला, इमेजिनरी ट्यूब आपण कन्सिडर करायची आहे, त्याच्यात फ्लो होते असं कन्सिडर करतात, ते याचं काय असणार आहे, डायमीटर. आणि याचा मिनिंग काय असणार आहे, डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ फ्लुइड. आता फ्लुइड म्हणजे कुठलं, आता समजा तुम्ही रिव्हर बद्दल बोलताय तर वॉटरची डेन्सिटी घ्यायची, तुम्ही ऑइल बद्दल बोलत असाल तर ऑइलची डेन्सिटी घ्यायची, त्याच्यात काढायचं. तर हा तुमचा असतो बेसिक फॉर्म्युला. आय होप हा फॉर्म्युला सगळ्यांचा क्लिअरच असेल. खूप इम्पॉर्टंट असा फॉर्म्युला आहे. हे झालं तुम्हाला क्रिटिकल वेलोसिटी फाइंड करायची असेल तर. पण जर का तुम्हाला सांगितलं रेनॉल्ड्स नंबर फाइंड करायचा आहे, म्हणजे मी काय बोलतोय, मला आर एन फॉलो करायचं आहे, तर बाकीचे सगळे एक साईडला जाणार. म्हणजे इथे काय लिहिणार, व्ही सी क्रिटिकल वेलोसिटी डेन्सिटी डायमीटर डिवाइड बाय काय आहे, इटा. इटा म्हणजे कोइफिशियंट ऑफ वेस्कोसिटी. यांनी काय मिळणार आहे मला, रेनॉल्ड्स नंबर मिळणार आहे. काय मिळणार आहे, रेनॉल्ड्स नंबर. मग ह्या रेनॉल्ड्स नंबरचं करायचं काय, एक नंबर असतो पर्टिक्युलर नंबर, 1000 मध्ये, त्यानंतर 2000 मध्ये, अशी त्याची व्हॅल्यू असते. आता रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय बघा, इथे त्याचे काही पॉईंट लिहितं. फर्स्ट पॉईंट, इट इज प्युअर नंबर. म्हणजे नंबरच आहे, दुसरं काही नाही तुम्हाला याच्यात मिळत, प्युअर नंबर मिळतो. दुसरं, त्याच्यानंतर काय असणार आहे, ह्याला कुठल्याही प्रकारचं युनिट नाहीये, एक नॉर्मल नंबर. म्हणजे काय, 100, 100 तर नाही, 1000, 1200, 2000 असं. आणि जर युनिट नाहीये तर नो डायमेन्शन. डायमेन्शन्स. त्यानंतर तिसरा पॉइंट, ह्याला कसं कन्सिडर केलं जातं, आर एन नी. आता त्याची व्हॅल्यू नीट समजून घ्या. तिसरा आणि चौथा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. आर एन ची व्हॅल्यू जर लेस असेल, लेस दॅन 1000 असेल, एक मिनिट, लेस दॅन 1000 असेल, तर आपण त्याला कुठला फ्लो म्हणणार आहे, तोही मी इथे मेन्शन करतोय, त्याला आपण म्हणणार आहे स्ट्रीमलाईन फ्लो. ओके. आता पुढे बघा काय बोलणार आहे मी, फोर्थ पॉइंट, आर एन ची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 2000 असेल, तर त्याला काय कन्सिडर करणार आहे आपण, टर्बुलंट फ्लो. टर्बुलंट फ्लो. आता विचार करा मग, 1000 पासून 2000 पर्यंत असेल तर त्याला काय म्हणणार आहे, तोही पॉइंट इम्पॉर्टंट आहे, तोही लिहितो मी इथे. फिफ्थ पॉइंट काय असेल, इफ आर एन बिटवीन 1000 टू 2000 असेल, तर त्याला काय म्हणणार आहे, तर त्याला म्हणायचं असतं अनस्टेडी फ्लो. काय, अनस्टेडी. म्हणजे तो स्ट्रीमलाईन मधून कशामध्ये कन्वर्ट होत असतो, टर्बुलंट. आता एक छोटी डायग्राम काढतो, तुमच्या लक्षात येईल. सपोज फ्लो आहे, वेलोसिटी बद्दलच बोलतोय मी. ही वेलोसिटी काय, 1000 पर्यंत. इथे देतो मी, इथे समजा 1000 दिलेले आहे मी, इथे काय दिलेले आहे, 2000 दिलेले. ही वेलोसिटी बद्दल बोलतोय आपण आता. इथेही असणार आहे आणि इथे. जर इथे असून तुमची वेलोसिटी, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, स्ट्रीमलाईन. बरोबर. म्हणजे रेनॉल्ड्स नंबर इथे असेल तर काय म्हणणार, स्ट्रीमलाईन. आणि इथे असेल रेनॉल्ड्स नंबर, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, अनस्टेडी फ्लो. काय, अनस्टेडी फ्लो. आणि जर तिसऱ्या पोझिशनला असेल तर ह्याला काय म्हणणार आहे मग आपण आता, ह्याला म्हणणार आहे टर्बुलंट. टर्बुलंट फ्लो. बस एवढं सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे बेसिक आहे सगळं. तुम्हाला कशाबद्दल, हायड्रोडायनेमिक्स बद्दल आपण स्टडी करायचं आहे आता पूर्णपणे. तर याच्यानंतर वेस्कोसिटी एक पॉइंट आहे, तो आपण घेणार आहे. पण आता वेस्कोसिटी मध्ये रिअल फ्लुइड घेतात ते मी तुम्हाला सांगेन, कधी आयडियल घ्यायचं, कधी रिअल घ्यायचं, हे मी सगळे एक्सप्लेन करेन. हे क्रिटिकल वेलोसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर बद्दल छोटासा पॉईंट होता. याच्यासाठी डेरिवेशन वगैरे काही दिलेलं नाहीये तुम्हाला, जस्ट एवढेच सिंपल पॉईंट दिलेले आहेत. हे तुमच्या लक्षात आले पाहिजेत की कशाला आपण काय म्हणतो. ओके. आणि त्याच्या आधी आपण काय बघितलं, हे सगळ्या त्याचे डेफिनेशन्स बघितल्या.
आणि याचा डिफरन्स बघितला. आय होप सगळ्यांना हे सगळे क्लिअर असणार आहेत आणि तुम्ही टाइम टू टाइम याचे स्क्रीनशॉट घेतलेच असतील. ठीक आहे. थँक्यू.